नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ज्योती स्टॉक्चर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ज्योती स्टॉक्चर्स बॅक्स ₹288 कोटी HVDC ट्रान्समिशन लाईन ऑर्डर फ्रॉम AESL प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ज्योती स्ट्रक्चर्स लिमिटेड या कंपनीला AESL प्रोजेक्ट्स लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे 288.36 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला 36 महिने म्हणजे 3 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटनंतर ज्योती स्ट्रक्चर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ओबेरॉय रिअल्टी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, आपण जर या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 1779 कोटी रुपये आली आहे. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 760 कोटी रुपये आला आहे. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा डिव्हिडंड बघितला तर ओबेरॉय रिअल्टी लिमिटेडने इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 2 रुपये पर शेअरचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 21 ऑक्टोबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटनंतर ओबेरॉय रिअल्टी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला तर बोलूया L&T फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 4336 कोटी रुपये आली आहे. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 735 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, L&T फायनान्स लिमिटेडने रिसेंटली याच कॅलेंडर इयर 2025मध्ये गोल्ड लोन बिझनेसमध्ये सुद्धा एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, जसजशा गोल्डचे प्राइजेस वाढत आहे तसतसे मित्रांनो गोल्ड लोन बिझनेस सुद्धा जबरदस्तपणे वाढत आहे. आणि याच गोल्ड लोन बिझनेसमध्ये सुद्धा ही L&T फायनान्स लिमिटेड फोकसमध्ये आलेली आहे. आणि या कंपनीने रिसेंटली क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. याच अपडेटमुळे कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल शेअर गेन ऑन ऑर्डर विन ऑफ ₹1038 कोटी. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला सौदी अरेबियामध्ये सबस्टेशन्सच्या इन्स्टॉलेशनसाठी 1038 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटनंतर KEC इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर बोलूया हिरो मोटोकॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प शेअर इन फोकस ऑन पार्टनरशिप विथ नोरिया मोटर्स टू एंटर स्पेन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प लिमिटेड या कंपनीने नोरिया मोटर्स सोबत डिस्ट्रीब्युशन पार्टनरशिपच्या थ्रू स्पॅनिश मार्केटमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, आता हिरो मोटोकॉर्प या कंपनीची 50 इंटरनॅशनल मार्केट्समध्ये प्रेझेन्स झाली आहे. आणि मित्रांनो, रिसेंटमध्ये कंपनीने इटलीमध्ये सुद्धा एंट्री केली होती. आणि मित्रांनो, इथूनच आपल्याला एक गोष्ट समजत आहे की हिरो मोटोकॉर्प ही कंपनी फक्त इंडिया म्हणजे डोमेस्टिक लेवलवरच नाही तर इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा आपला बिझनेस वाढवत आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे हिरो मोटोकॉर्प लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन कमिशन्स 12.5 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट
इन भुज गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने 37.5 मेगावॅटच्या गुजरातच्या भुज येथे आपल्या प्रोजेक्टमधला 12.5 मेगावॅटचा सोलर कॅपॅसिटी कमिशन केली आहे. आणि मित्रांनो, यानंतर NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडची पूर्णा ग्रुपची कॅपॅसिटी 7407.475 मेगावॅटने वाढून पोहोचली आहे 7419.975 मेगावॅट. आणि मित्रांनो, याच अपडेट नंतर NTPC लिमिटेडची ही सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकस मध्ये आलेली आहे. चला तर बघूया HDFC बँक लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी आणि स्टॉक मार्केटमध्ये रिसेंटली लिस्ट झालेल्या कंपनीबद्दल. आणि त्या कंपनीचे नाव आहे HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि जर आपण कंपनीचे स्टँड अलोन नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 4,545 कोटी रुपये आली आहे. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 581 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, क्वार्टरली रिझल्ट सोबत HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे HDFC बँक लिमिटेडची ही सबसिडरी कंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला तर बोलूया डिफेन्स कंपनी BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, BEL सेक्युअर ऑर्डर्स वर्थ ₹592 कोटी बूस्टिंग फायनान्शियल इयर 2026 ऑर्डर बुक. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, नवरत्ना डिफेन्स PSU कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 592 कोटी रुपयांचे फ्रेश ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, हे ऑर्डर्स मिळाले आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला डिफेन्स अँड टेक्नॉलॉजी सोल्युशन्सच्या अंडर, ज्यामध्ये टँक सबसिस्टम्स अँड ओव्हरहॉलिंग, कम्युनिकेशन इक्विपमेंट, कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम, शिप डेटा नेटवर्क्स, ट्रेन कोल्युशन अवॉइडन्स सिस्टम्स ज्याला कवच सुद्धा म्हणतात, तसेच लेझर डॅजलर्स, जॅमर्स, अपग्रेडेज, स्पेअर्स आणि तसेच रिलेटेड सर्व्हिसेससाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला हा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो, अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीने आपल्या होली ओन स्टेप डाऊन सबसिडरी कंपनी अडानी ग्रीन एनर्जी 26A लिमिटेडच्या थ्रू 50 मेगावॅटचा सोलार पॉवर प्रोजेक्ट गुजरातच्या खावडा येथे ऑपरेशनलाइज केला आहे. आणि मित्रांनो, या नंतर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रिन्युएबल जनरेशन कॅपॅसिटी वाढून झाली आहे 16,729.80 मेगावॅट. म्हणजे जर आपण गिगावॅटमध्ये कन्वर्ट केले तर 16.72 गिगावॅट. आणि मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टार्गेट आहे 2030 पर्यंत या कॅपॅसिटीला वाढून 50 गिगावॅट करण्याचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी आज फोकसमध्ये होती. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.